लोकांचं मॉर्निंग क्रिकेट क्लबचं वेळ जसा निघून जातो त्याप्रमाणे वयही वाढत जातं. आपल्या स्टेजवरती नावाजलेले खेळाडू, आमचं कदाचित थोडंसं दुर्लक्ष झालं असेल, परंतु प्रशांत प्रशांत यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. लाडकू एका काळचे नावाजलेले फलंदाज, त्यांना नंतर नंतर पोलार्ड या नावाने सुद्धा आम्ही हाक मारत होते. आपले मनपूर्वक स्वागत प्रशांत साहेब. म्हणूनच एखादा खेळाडू जुना झाला तरी त्याचा इतिहास, त्यांनी केलेली कामगिरी हे कधीच विसरली जात नाही. म्हणतात ना की पुस्तकाला धूळ लागल्याने पुस्तकामधील जो इतिहास आहे तो इतिहास कधीच पुसला जात नाही. तसाच इतिहास प्रशांत सरांचा आहे, ज्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेत. वेलकम प्रशांतजी, आपलं सहर्ष स्वागत. मॅच कडे आमच्या नजरा आहेत. टार्गेट आहे 50 या धावसंख्येचं. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय एस के विरार टीमचा. स्ट्राईक इनकडे प्रितेश आहेत आणि नॉन स्ट्राईक इनकडे हार्दिक. ओ गुड बॉल, गुड बॉल. म्हणजे सहजासहजी विजय मिळवून देणार नाही उमळे सीसी हा संघ. त्यांनी दाखवलेला हा पहिल्याच बॉलचा प्रयास. चांगलं स्विंग मिळतोय, वळणदार चेंडू पाहायला मिळत आहेत. बॅटर आता आकाशाकडे बघतोय. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे प्रितेश आणि हार्दिक. हार्दिक पाटील, प्रितेश. आर्यन मॅन हार्दिक पाटील, आदरणीय धनांजय पाटील यांचे सुपुत्र. आणि हार्दिकने सुद्धा चांगला सहयोग दिलाय, दया नानाने सुद्धा चांगला सहयोग दिलाय. हाफ ट्रॅकर, थोडस बाहेर वळणारा चेंडू होता. म्हणजेच बदल करून करून जर चेंडू तुम्ही टाकले ना तर बॅटरला बीट करू शकतायत, बॅटरला धावांपासून वंचित ठेवू शकतायत. धावसंख्या अजूनही धावफळकावर जमा झाली नाही. म्हणजेच तेच दृश्य जे पहिल्या षटकात आपण पाहायला मिळालं होतं पहिल्या इनिंग मध्ये. चेंडू हवेत आहे, मिड ऑफच्या दिशेने चेंडूला वळवलं होतं. एक धाव मिळाली, एका धावेनिशी धावसंख्येत होते बदल आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 1. प्रितेश स्ट्राईक कडे होता. 4 चेंडूंमध्ये 1 धाव त्याने बनवलं. आता हार्दिक पाटील, स्नेहा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर दयानंद पाटील यांच्या सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये. कारण स्नेहा बिल्डर्स हे नाव या स्पर्धेकरता फार महत्वाचं आहे. छोट होता होता कधी दयानाना मोठे झाले, इतरांना सुद्धा चांगलं सहकार्य त्यांचं लाभत असतं. आणि त्यांच्या सुपुत्र हार्दिक पाटील स्ट्राईक इनकडे. लोअर फुल टॉस बॉल, मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू वळवला होता हार्दिकने. हट्टा कट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. योग्य तो फिटनेस या खेळाडूचा पाहायला मिळतोय. आर्यन मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातोय. जोरदार अपील, जोरदार अपील. अपील फेटाळून लावलंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. उमळ्या सीसीने चांगली सुरुवात केली. विकेट जरी मिळाला नसेल गौरवला, तरी एकच धाबा त्यांनी या षटकात खर्च केलेत. आता उर्वरित 9 षटकांमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे.
9 मध्ये पाहिजेत 49 धाबा. हार्दिक पाटील याला आर्यन मॅन असं म्हटलं जातं, परंतु एक आर्यन मॅन असा होऊन गेला आपल्या भारत देशामध्ये. तुम्हाला आठवत असेल नरेंद्र चौधरी जवळजवळ 250हून अधिक बॉम्ब ज्यांनी डिफ्यूज केले आणि अचानकपणे एका परीक्षणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची आठवण या ठिकाणी मला झाली, कारण 50 किलोमीटर धावता धावता ते पाणी सुद्धा प्यायचे नव्हते, पेत नव्हते. असे नरेंद्र चौधरी मला आठवले, आर्यन मॅन त्याला म्हटलं जायचं. तसाच आता हार्दिक पाटील हा सुद्धा या टीमचा आर्यन मॅन आहे आणि तो आपल्या टीम करता काय करेल हे आपण जाणून घेतोय. धावसंख्या धावफळकावर 1. जबाबदारीने खेळ गोलंदाजी करणारी टीम सुद्धा करते, फलंदाजी करणाऱ्या टीमला जबाबदारी घ्यावी लागेल. पतझड इथे सुद्धा होऊ शकतं. आपण अंदाज बांधू शकत नाही एखाद्या मॅचचा. जसा मागचाच मॅच बघा ना, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 6 मध्ये 7 पाहिजे होत्या, एकामध्ये 5 पाहिजे होती आणि अशा स्थितीमध्ये षटकार आला गोल्डन. वेळ जास्त खर्च केला तर मग त्याचा परिणाम आपल्याला 10व्या षटकामध्ये दिसेल. वेळेनुसारच या मॅचला सुरुवात केलं. वेळ फार महत्वाची आहे. संकल्प नावाचा गोलंदाज आलाय. ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकायचं होतं. लेग स्टंपच्या दिशेने मारा, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. एक धाव मिळाली. ऑन साइडला चेंडू गेल्यानंतर बॅटरला धावसंख्या धावफळकावर 2. स्कोर इज 2. धावसंख्या 2 होईल. स्कोर इज 2. मला असं वाटतं की या मॅचला पूर्णतः आपल्या कब्जामध्ये आणायचा प्रयत्न होतोय उमळे सीसी द्वारे. ओ मनगटाची मदत घेतली, दिशा देण्याचं काम केलंय, गतीचा अभ्यास केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं हार्दिक पाटीलने, मिळवलाय चौकार. मिळतील धावा 4. VPL चौकार. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. थँक्यू. स्कोर इज 6. ओहो, बघू शकतात या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये दिशा दिली. गॅप मिळाला होता आणि फायदा बॅटरला झालाय. बघूया, इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 8 धावा. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा. स्कोर मोज ऑन 8. चांगला परफॉर्मन्स करावाच लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. उमळे सीसी स्विंग अँड मिस. यावेळेला रीड केला होता बॅटरला. अगदी ओळखलं होतं की बॅटरचा नेमका पवित्रा कसा आहे, त्यानुसार अँगल बदलले. धावसंख्या धावफळकावर 8. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा चांगली लढत तिथे सुरू आहे. डिफेन्स केलाय, धोका होता. हातामध्ये चेंडू जर सापडला असता तर धावबाद स्वरूपात बाद करता आला असता हार्दिक पाटीलला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 9. 9 रन्स. बिनबाद नाबाद
सुरुवात प्रत्युत्तर देणाऱ्या एस के विरार टीमची. संकल्प याचा हा शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. आणि अशा स्थितीमध्ये बॅटर सुद्धा जास्त थोडासा वेळ घेत आहेत. काहीतरी सांगितलंय नॉन स्ट्राईक इन कडून हार्दिकने बॅटरला. ओ आता यष्टी रक्षकाचा ताबा सुटलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हाईट बॉल 4+1 या 5 धावा मिळतील. धाव संख्या 5 ने पुढे झाली, पुढे जाताना दिसतंय. आणि धावा झाल्या आहेत त्या 14 रन्स. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी वाहे वाहे, जियो खिलाड़ी वाहे वाहे. थँक्यू. 14 धाबा. आडव्या बॅटचा वापर होता इथे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 14 धाबा. 50 धाव संख्येचं टार्गेट पूर्ण करताना उर्वरित चेंडूंमध्ये पाहिजेत 36 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 8 ओव्हर. 8 षटकात 36 धावांची आवश्यकता. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. स्कोर इज 14. 8 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता. यस के विरार टीमला उमळा सीसी संघाविरुद्ध. उमळा सीसी टीम सध्या अडचणीमध्ये. एक धाव मिळाल्यानंतर धावा झाल्या आहेत त्या 15 धाबा. बराच वेळा बॅटरने आकाशाकडे बघितलं आणि आठवणी झाल्या सचिन तेंडुलकर सरांच्या. मैदानाच्या आतमध्ये उतरण्याआधी नेहमीच ते आकाशाकडे बघायचे. फॉरवर्ड डिफेन्स बघायला मिळतोय. धाव काय मिळत नाही. सचिन तेंडुलकर सर म्हटलं तर भारतरत्न हा पुरस्कार ज्यांना मिळालाय. आणि खरं तर या ऐतिहासिक क्रीडांगणावर ते सुद्धा बऱ्याच वेळा कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत. जसं की वसई कला क्रीडा महोत्सव, चेंडू हवेत आहे. इन दी एअर. ओ उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास बॅटरचा. धावसंख्या सध्या तर आपण बघितली. चौकार आलाय. पंचांचा इशारा. दॅट्स अ 4 रन्स. जेल सुटलाय, ताबा सुटलाय आणि या 4 धाव मिळतील बॅटरला. धाव संख्या 4 ने पुढे गेली. धावा झाल्यात 19. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार.
ओ स्लॉक केलाय, चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षकाने दिली नव्हती आम्ही, आणि या 4 धावा आल्यात संघाच्या कामी. मिळतील धावा 4. मिड विकेटच्या दिशेने ठोकलाय हा चौकार. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला आपण जाताना दिसलंय. बरोबर मधोमध हा प्रवास चेंडूचा. धावसंख्या 23 विदाउट लॉस. पार्टनरशिप चांगली होत दोन्ही बॅटर मध्ये. मनमुराद आनंद लुटतायत. ओ कोळवट टप्प्याच्या चेंडूला काढलंय खोदून आणि लॉंग लेगची जागा काढली शोधून. मिळतील धावा 4. VPL चौकार. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी बाहे बाहे. ताकदवर फटका बघायला मिळाला हार्दिक पाटील त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक इन कडे, परंतु स्ट्राईक इन कडे असलेला बॅटरचा प्रितेशचा हा चांगला फटका होता. यावेळेला डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. आता जिंकण्याकरता लक्ष आहे 23 धावसंख्येचं. 7 षटकांमध्ये पाहिजेत 23 धावा. मैदान क्रमांक 1 ची ही स्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उमया संघ स्ट्रगल करतोय. गोलंदाजीमध्ये त्यांना अजूनही यश मिळालं नाही. प्रयत्न सुरू आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. धन्यवाद DJ हार्दिक पाटील यांच्याविषयी आयर्न मॅन याविषयी जर सांगायचं झालं तर बऱ्याचशा आयर्न मॅन कॉम्पिटिशन त्यांनी 43 आयर्न मॅन कॉम्पिटिशन कंप्लीट केलेल्या आहेत. आयर्न मॅन ह्या स्पर्धेविषयी सांगायचं जर झालं तर ती ट्रायथलॉन असते. काही किलोमीटर धावणं, तदनंतर काही किलोमीटर स्विमिंग आणि काही किलोमीटर सायकलिंग. ही स्पर्धा तुम्हाला 14 ते 13 तासाच्या आतमध्ये, 17 तासाच्या आतमध्ये पूर्ण करायची असते. अशा त्यांनी आजपर्यंत 43 स्पर्धा आपल्या इंडियासाठी परफॉर्मन्स दिलेला आहे. आयर्न मॅन हार्दिक पाटील. वळतोय आपण पुन्हा एकदा. आता 4थं षटक कोणाचं असेल, कारण उर्वरित 7 षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता. 7 षटकात 23 धावा पाहिजेत. हार्दिक पाटील इज ऑन स्ट्राईक. उमळे सीसीला सफलता मिळाली नाही. सध्या 2 बॅटर त्यांची कमजोरी बनतायत. वाढती भागीदारी, टाकलेला दबाव इथे बघू शकतोय. मोरल डाऊन करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. यावेळेला चांगलं फ्लाईट झाली होती. चांगलं वळणदार चेंडू बघायला मिळाला. हा डॉट बॉल आलेला गोलंदाजाचा. गोलंदाज आलाय हितेश. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हलकासा कट केलं होतं. धावा घेण्याची संधी मिळत नाही. ह्या वेळेला हा सुद्धा डॉट बॉल. 2 चेंडू डॉट पडलेत. लगातार विकेट मिळाले तरच डोकं वर काढू शकतोय उमळा सीसी हा संघ. हे बघा गोलंदाज या षटकामध्ये प्रभाव पडतायत. विकेटचा शोध सुरू आहे. डब्ल्यू शोधावंच लागेल तरच काही बनू शकतोय.
जागा बनवली, अगदी योग्य पद्धतीने योग्य दिशा दिली हार्दिक पाटील या बॅटरने. धाव संख्या 1 पुढे गेली. स्वीपर कौर क्षेत्रामधून थ्रो खराब होता. फायदा उचलताना 2 धाव मिळतील. आता धाव संख्या 2 पुढे जाताना धाबा लागल्या जात आहेत. 29 धाबा, 29 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद भागीदारी चांगली झाली या दोन्ही बॅटरची. स्कोर इज 29. और पिच बॉल इन दी एअर. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी टिपलाय झेल. संपलाय हार्दिक पाटील या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. उमेश सीसी टीमला मिळाली पहिली सफलता. 29 वर 1. वसई विरार. सर्व संघांना विनंती आहे, जेवणाला सुरुवात झालेली आहे. खास करून केळवे संघ आणि शिरगाव संघ आपल्याला उपांत्य फेरीचा सामना मैदान क्रमांक 2 वर खेळायचा आहे आणि सामना हा आपण बरोबर 1:30 वाजता चालू करणार आहेत. तर जेवण रेडी आहे. आपल्याला जेवायचं असेल तर आता जेवून घ्यायचं आहे. 1:30 वाजता बरोबर सामना चालू होणार आहे. कुपन व्यासपीठाजवळ येऊन कुपन घेऊन जायचे आहेत. बाकीचे जे संघ आहेत त्यांना सुद्धा, ज्यांना सामना नसेल किंवा जे पराभूत झालेले संघ आहेत त्यांनी सुद्धा कुपन घेऊन जेवणासाठी जायचं आहे. जेवण हे चालू झालेलं आहे. 1:30 वाजता दोन्ही उपांत्य फेरीचे सामने चालू होणार आहेत. याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. तर आपलं जेवण आपण वेळेत पूर्ण करा, जेणेकरून सामना हा बरोबर 1:30 वाजता चालू करण्यात येईल. आयोजकांनी ज्या काही सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन आपण करा. बरोबर 1:30 वाजता पुढे आपण उपांत्य फेरीतील सामने बघणार आहोत. मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वर. 1 गडी बाद 29 धाबा. प्रत्युत्तर देत असताना SK विरार संघाच्या झाले तिथे अजून 21 धाबांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे मिस्टर हितेश. त्याच्या षटकातील शेवटचा बॉल असेल. तीन 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 29. नवीन बॅटर आलेत. अमोल पाटील. अमोल पाटील कडे सुद्धा चांगलं तंत्र आहे फलंदाजीचं. हा व्हाईट बॉल. स्कोर मोज ऑन 30. युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याने आपली छाप सोडलंय. अमोल पाटील स्ट्रायकिंग कडे आहेत. डावखुऱ्या हाताने चांगली गोलंदाजी त्यांची पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली, जो ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल हलकासा कट केला, पॉइंट मध्ये ढकलून दिला. धावसंख्या 1 पुढे सरकली आणि धाबा झाल्या त्या 31 धाबा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. मैदान क्रमांक 1 वर 31. टार्गेट होतं 50. आता 6 षटकात जिंकण्यासाठी 19 धावा पाहिजेत. 6 षटकांमध्ये पाहिजेत 19 धावा. हार्दिक पाटीलने 10 धावा बनवल्या होत्या आणि आता प्रितेश व अमोल पाटील 19 धावा दोघेच मिळून पूर्ण करतील काय? गोलंदाजी मार्गावर प्रतीक आलाय. उमळे सीसी टीम चांगले डावपेच आखतायत. उमळे गाव म्हटलं तर उमळे गावातून अनेक कबड्डीपट्टू सुद्धा पुढे आलेत. महिला कबड्डीपट्टूंना सुद्धा आपण अनेक वेळा बघितलं वसई कला क्रीडा महोत्सवामध्ये चांगला खेळ करताना. बघितलं तर फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं. 1 धाव मिळाली.
आणि लेग बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. स्कोर मूव्स ऑन 32. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय. वेग धारण केलाय चेंडूने. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धावा मिळतील 4. VPL चौकार. धाव संख्या 36. 14 ची आवश्यकता. चौदा धावा बनवायच्या आहेत. गुडघ्याभर थोडासा बॅलन्स केलाय. स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. म्हणजे चोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता आहे बॅटर प्रतीककडे. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 37 धाबा. 37 for 1. 37 वर 1. 5व्या षटकामध्ये सुद्धा रन गती थांबली नाही. खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू येतोय ऑफ साइडला. याच बरोबर हा डॉट बॉल. आणि इथे फक्त 13 धावा पाहिजेत. 5व्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जागा बनवली. कव्हर्स मध्ये खेळला जातोय. 38 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही अमोल पाटील या बॅटरला. वाढव समाजाने केलेली प्रगती आज आपण बघू शकतायत. डिफेन्स बघा. संयम पाहिजेत. संयम असेल ना तर मग तुमचा विजय निश्चित आहे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 37. 5 षटकांमध्ये पाहिजे 13 धावा. 5 षटकात 13 धावेची आवश्यकता. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान. 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग. थँक्यू. गोलंदाज हितेश आलाय. हितेशला याआधी एका षटकामध्ये एक सफलता मिळाली होती. 13 धावा पाहिजेत 5 षटकात. फिटनेस टिकवण्याकरता चांगलं काम होईल काय. सध्या या स्पर्धेला पाहण्याकरता मोठ्या संख्येने SKCC या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. इथे मैदानावर यायला जर तुम्हाला जमत नसेल ना तर घर बसल्या सुद्धा आजचा रविवारचा दिवस तुम्ही घालवू शकतायत SKCC या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून. DBN लाईव्हचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे काय घडलं बघूया. पाठलाग करण्याआधी चेंडू सीमा रेषेला करतो स्पर्श. बाईचा इशारा आलाय आणि या अतिरिक्त धावा मिळतील 4. VPL चौकार आलाय. धाव संख्या 41. 41. हॅलो. युरो पॉवरचे दर्शन चौधरी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपल्याला नेहमी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य करणारे दर्शन चौधरी यांचं इथं आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट क्रिकेट सुद्धा ते खेळत होते. असे दर्शन चौधरी यांचं आगमन आहे. त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. अतिथी देवो भव. बघूया लवकरात लवकर समाप्त केलं जाईल का या मॅचला. आणि इथे सुद्धा 4 धावा मिळतील म्हणजेच विजयाच्या अगदी जवळ SK विरार हा संघ येऊन ठेपलाय. त्यांची धाव संख्या 45. 45. 5 धावा पाहिजेत SK विरार या टीमला. एड़े पेड़े देख घुमा के. आरे पारे देख घुमा के. गुत्ती गुत्तम देख घुमा.
पुढे येऊन चांगला चोप दिलाय. आता हा चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. फोर्स केलंय. आता एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेव्हल. 1 more runs required to win. आरे पारे घुमा के गुत्ती गुत्तम घुमा के अड़चन खड़चन घुमा के जियो खिलाड़ी वाहे वाहे जियो खिलाड़ी वाहे वाहे ओ अड़े पड़े घुमा के आरे पारे घुमा के. बॅटरने तर टायमिंग योग्य साधलंय. बॅटर आपण बघतायत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. धाव घेण्याची संधी दिली जात नाही या चेंडूवर. 49 धाबा, 1 गडी बाद. उमेश सीसी टीमवर रोहन ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या दबाव दडपण स्पर्धेसाठी टाकले. जे आपण चेंडू पाहतात ते पूर्ण चेंडू त्यांच्यातर्फे आपल्याला मिळत असतात. तर रोहन ठाकूर यांचे आम्ही इथे सोमश्री क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसईविराच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न विनंती करतो. बघूया, एका धावेची गरज आहे. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेल्या मॅच मध्ये उमळे संघाविरुद्ध SK विरार या टीमला जागा बनून खेळला जात आहे. आणि हा विजयी फटका. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन SK विरार टीम. हार्ड लक, टफ लक. उमळा सीसी टीम स्पर्धेमध्ये चांगला सहभाग आपला राहिलाय. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये खरं तर आपण आहात. काही चांगल्या चोहे बाजूने निसर्गच निसर्ग. ज्या ज्या वेळेस आपण उमळे येथून जात असतोय ते सर्व दृश्य बघायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली निनाद राऊत. इज द मॅन ऑफ द मॅच. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न. डीजे कल्पेश तुम्हाला संधी देतोय. निनाद राऊतची कामगिरी बघा. 2 षटकं, 1 धाव खर्च केली आणि 2 सफलता मिळवून दिल्या. त्यामुळेच निनाद राऊत ठरलेत या मॅचचे हिरो. ओ टू यू सर. हॅलो हॅलो. परत एकदा सर्व संघांना विनंती आहे. आपण 1:30 वाजता बरोबर 1:30 सेमीफायनल चालू करणार आहोत. दोन्ही मैदानावर सेमीफायनल 1:30 वाजता चालू होणार आहे. खास करून केळवे संघ, शिरगाव संघ आणि आता विजय झालेला विरार संघ, आपल्याला विनंती आहे, जेवण चालू झालेलं आहे. कुपन घेऊन आपण जेवायला जायचं आहे. आणि जे दुसरे संघ होते जे रिकामे असतील त्यांनी सुद्धा जेवायला जायचं आहे. जेवणाची वेळ 12 ते